नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठी तुम्ही हॉल तिकीटची आतुरतेनं वाट पाहत आहात. परंतु मित्रांनो, आपण पाहिलेलं होतं की अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून परीक्षेचं जे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठीचं वेळापत्रक जे आहे ते त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलं होतं. त्याच पद्धतीनं आता त्यांनी परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे, परीक्षेमध्ये पर्याय किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला परीक्षा कशी सोडवायची आहे याबाबतची डेमो लिंक बाबत माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तुमची जी परीक्षा आहे ते मित्रांनो, पुरवठा निरीक्षक या पदाची 26 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे आणि 28 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे पुरवठा निरीक्षक या पदासाठीची, आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठीची 29 फेब्रुवारीला परीक्षा असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, आता जे या दोन पदासाठी विद्यार्थी अप्लाय केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अन्न व नागरी पुरवठा विभाग गट क सरळ सेवा भरती प्रवेश पत्र उपलब्धतेबाबत लिंक या ठिकाणी सूचना फलकामध्ये देण्यात आलेली आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, वेबसाईट आहे मित्रांनो mahafood.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला सूचना फलकामध्ये ती लिंक भेटून जाईल. त्या लिंकवर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या लिंकचा एक पीडीएफ ओपन होईल. त्या पीडीएफ मध्ये ही लिंक अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही IBPS च्या पेजवर येऊन पोहोचता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर लॉग इन क्रेडेन्शियल्स मध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये ते हॉल तिकीट आलेलं दिसेल मित्रांनो. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं परीक्षेचे वेळापत्रक, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे, उच्चस्तर लिपिक असेल किंवा पुरवठा निरीक्षक असेल, त्या पदासाठीचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता या परीक्षेसाठीची माहिती पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. ती कशा प्रकारची आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, हॉल तिकीट बद्दल, निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, ही जी IBPS ची हॉल तिकीट डाउनलोड करायची जी लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतो. त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही देऊन देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या सदर लिंकचा वापर करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. आता महत्वाची माहिती जी परीक्षेबाबतची आहे, तुमची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याबाबत mahafood.gov.in या संकेतस्थळावर जी माहिती पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सर्व परीक्षेला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी दिसणार नाही. हा जो PDF आहे, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक पदांच्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका कशा पद्धतीने आहे, उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबींबाबत महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवाराने या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. परीक्षेच्या प्रश्नावलीचे स्वरूप अशा पद्धतीने असणार आहे. मराठी भाषा प्रश्न 25 गुण 50, इंग्रजी भाषा प्रश्न 25 गुण 50, माध्यम या ठिकाणी दोन्हीचं मराठी आणि इंग्रजी मध्ये असणार आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी आणि संख्यात्मक क्षमता 25 प्रश्न 50 गुण, द्विभाषी अर्थात इंग्रजी आणि मराठी, अशी एकूण तुमची 120 मिनिटांची 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी येणार आहेत. यासाठी ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार मित्रांनो, त्यावेळेस इतर आतापर्यंत तुम्ही भरपूर अशा परीक्षा दिलेल्या असतील, जसं की जिल्हा परिषद असेल, तलाठी असेल, परवा जिल्हा न्यायालयाची परीक्षा झाली, त्याही परीक्षेला तुम्ही कदाचित बसला असताल. पण जर मित्रांनो तुम्ही या पदासाठी अर्ज केलेला असेल, पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक, तर यामध्ये थोडंसं जे पर्याय आहेत त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय म्हटले, दिलेल्या 120 मिनिटांमध्ये कोणत्याही प्रश्नावलीमधील कोणताही प्रश्न सोडू शकतात. पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न तर बहुपर्यायी तर असतातच आणि प्रश्नासाठीच्या 5 उत्तरांपैकी, म्हणजे इतर परीक्षेला 4 पर्याय असतात तर या परीक्षेला 5 पर्याय असणार आहेत आणि या 5 पर्यायापैकीच तुम्हाला एक अचूक उत्तर त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे. यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे की तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही बावचळून जायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं असं घाबरून जायचं नाही, अरे यार इथं 5 आहेत, बाकीच्या इतर परीक्षांमध्ये तर 4च ऑप्शन असतात, या ठिकाणी 5 ऑप्शन कसे काय, अशा पद्धतीनं तुम्ही घाबरून जायचं नाही. त्यासाठी हा जो माहिती पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे अन्न व नागरी पुरवठा या विभागाकडून, ती माहिती पुस्तिका संपूर्ण वाचणं अतिशय गरजेचं आहे, समजून घेणं देखील गरजेचं. तर प्रश्नासाठीच्या 5 उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास अचूक उत्तराच्या निवड करायची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावयाचा आहे.
उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्याच उमेदवाराने त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. कम्प्युटरवर प्रश्न दर्शविले जातात. उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. तुमचे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी असणार नाहीये, परंतु अंदाजाने कोणतेही उत्तर अंकित करू नये असा तुम्हाला सल्ला आहे. कृपया नोंद घ्यावी की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे केवळ उदाहरणाबाबत आहेत, सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील. शिवाय या ठिकाणी नमूद असलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील. तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमची जी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, संख्यात्मक क्षमता ही कशा पद्धतीने प्रश्न येतील परीक्षेमध्ये त्याचा एक नमुना प्रश्न या ठिकाणी देण्यात आले आहेत. ते कशा पद्धतीने आहेत त्याची देखील आपण माहिती पाहूया. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी नमुना प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. हेच प्रश्न असतील म्हणून काही गॅरंटी नाही, अशाच प्रकारचे असतील म्हणून काही गॅरंटी नाही. फक्त तुम्हाला 5 पर्याय असतील आणि एक प्रश्न असेल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यापैकी आता हा जो एक प्रश्न आहे त्याची माहिती पाहूया. इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात. हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीनं ऑप्शन असतील आणि त्या 5 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन तुमचा जो अचूक असणार आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यासोबतच खाली देखील एक प्रश्न दिलेला आहे. माझ्या स्मरणशक्तीनुसार माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली आहे असा प्रश्न आहे आणि 5 ऑप्शन असतील तुम्हाला दिलेले खाली. त्या 5 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन जो तुमचा बरोबर आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. हे जे आता या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत ते त्यांनी माहिती पुस्तिकेत दिलेली आहेत. तुम्हाला या ठिकाणी नवीन अशी डेमो लिंक त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही, त्यामुळे ही माहिती पुस्तिकेमध्ये अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्युटरवर दिसेल. तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जासाल त्यावेळेस तुम्हाला लॉग इन केल्यानंतर प्रश्न यायला सुरुवात होतील आणि प्रश्न आल्यानंतर तुम्हाला पर्याय फक्त 5 पाहायला मिळतील. आता पुढचा प्रश्न बघूया. स्वतःची सर्व कामे करणारा. तर याच्या ठिकाणी असे इथं 5 पर्याय दिलेले आहेत. स्वयंभू, स्वावलंबी, स्वयंचलित, स्वकष्टार्जित, स्वाध्यायी अशा पद्धतीने 5 पर्याय दिले असतील. तुम्हाला यापैकी एक उत्तर निवडायचं आहे जे की बरोबर असलेलं आहे. आता हे मराठी भाषेवरील 5 प्रश्न दिलेले आहेत. इंग्रजी भाषेवरील 5 प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञानवरील 5 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पहा कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड. दिलेल्या पर्यायांव्यतिरिक्त अशा पद्धतीनं महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही. गहू, ज्वारी, ज्यूट, कापूस, तंबाखू हे प्रश्न आहेत. अशा पद्धतीनं फक्त तुम्हाला 5 पर्याय दिलेले असतील. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित पर्याय देण्यात आले आहेत. प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, निम्नलिखित सारणीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. एका निवड परीक्षेमध्ये लेखी परीक्षेत मधून 100 मधून आणि इंटरव्ह्यू मधील 300 उमेदवारांना प्राप्त गुणांकानुसार उमेदवारांचे वर्गीकरण 1000 अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुमचं जे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित क्षमता चाचणी. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील. परीक्षेचा ऑनलाईन म्हणजेच संगणकावर घेतली जाईल. मराठी व भाषा इंग्रजी प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या इंग्रजी आणि मराठीत असतील. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या 5 उत्तरांपैकी केवळ एकच अचूक उत्तर राहील. अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच जेव्हा उमेदवाराने सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिलेले असेल. त्यानंतर सर्व्हर मध्ये घड्याळ लावलेले आहे आणि तुमच्या संगणक पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावरील उर्वरित वेळ दर्शवणारा टाइमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दर्शवेल. जेव्हा घड्याळात दर्शवलेली वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबण्याची आवश्यकता नाही. जशी तुम्ही इतर IBPS मार्फत तुम्ही परीक्षा दिली तशाच पद्धतीनं ही देखील परीक्षा असणार आहे. तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार आहे. तुम्ही अजून या प्रश्नापर्यंत पोहोचला नाही, या कलर मध्ये तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शविले नाही, लाल कलर मध्ये. त्यानंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शविले आहे ग्रीन मध्ये. त्यानंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे, पर्पल मध्ये पण राऊंड मध्ये. त्यानंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केली आहे, गोल मध्ये आहे पण त्याला एक ठिपका दिलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही माहिती पुस्तिका दिलेली आहे. ही डेमो माहिती पुस्तिका आहे. या ठिकाणी डेमो लिंक जर त्यांनी उपलब्ध करून दिली असती तर आपल्याला या ठिकाणी सांगायला थोडंसं सोपं पडलं असतं. अशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे. उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्रात दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहायचे आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. उमेदवारांची परीक्षा अनुक्रमांक व लॅब क्रमांक परीक्षा केंद्राच्या बाहेर दर्शविले जाणार नाही. प्रत्येक उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश करतेवेळी यासंबंधी माहिती दिली जाईल. परीक्षा केंद्रावर उमेदवारास आवश्यक लागणारे सामान या ठिकाणी लागणार आहे बाबत माहिती दिलेली आहे. आपणास परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.
अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. ही जी माहिती पुस्तिका आहे मित्रांनो, ही तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. त्या ठिकाणावर जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा वाचू शकता. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, यावर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.